आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग। रामकृष्ण हरी माऊली, मी संदीप देसाई, भेटी लागे जीवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नामे तारिले अपार महापापी दुराचारी, वाल्ह्या कोळी ब्रह्म हत्यारी, नामे तारीला निर्धारी। सेना महाराजांचा अभंग वाल्मिकी ऋषींमध्ये रामनाम घेतल्यानं झालेल्या बदलाचं वर्णन करतो। वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं ते गाव म्हणजे वाल्हे, आणि याच वाल्हे गावामध्ये आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे। वाल्हे गावात पालखी पोहोचल्यावर गाव प्रदक्षिणा झाली आणि या प्रदक्षिणेबद्दल वारकरी आणि गावकऱ्यांमध्ये बरीच उत्सुकता असते। वाल्हेमध्ये माऊलींच्या पालखीच्या आगमनानं गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं, तर वाल्हे गाव भक्तीमध्ये आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये दुमदुमून निघालं। माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण गावामध्ये गुढ्या उभारल्या जातात, तर घरासमोर रांगोळ्याही काढल्या जातात। दुसरीकडे तुकाराम महाराजांची पालखी आज उंडवडी गवळ्याची इथं मुक्कामाला आहे। रोटी घाटाचा महत्वाचा टप्पा पार करून तुकोबांची पालखी मुक्कामी पोहोचली आहे। वाल्ह्यामध्ये माऊलींची पालखी आलेली आणि त्याचा उत्साह आपण इथे पाहतोय। पालखी प्रशासनाने असा निर्णय घेतला होता की पालखी ग्रामस्थ जी प्रदक्षिणा आहे ती करायची नाही, मात्र पुन्हा आता विश्वस्त आणि पालखी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय आणि गावकऱ्यांना हा मान असतो। गावकरी स्वतः पालखी गावातून घेऊन जातात आणि ग्राम प्रदक्षिणा होते। हा उत्साह आपण पाहतोय सगळ्या वाल्हेवासियांचा। एक आनंद सोहळा आहे, गुढ्या उभारल्या जातात प्रत्येक घरी आणि तो सगळा आनंद सोहळा आहे। प्रत्येक घरी रांगोळी काढली जाते आणि माऊलींच्या पालखीचा जो सोहळा आहे त्याची ग्राम प्रदक्षिणा जी आहे ती अतिशय आनंदामध्ये पार पडते। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, वाल्हे। माऊलींच्या पालखीचा मुक्काम जो आहे तो वाल्हेमध्ये असणार आहे। वाल्हेमध्ये प्रदक्षिणा झालेली आहे। वाल्हे गाव संपूर्ण माऊलींच्या रामनामामध्ये आणि एकंदरीत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये न्हावून निघालेला आहे। तर तुकोबारायांची पालखी जी आहे ते उंडवंडी गवळ्याची मध्ये तुकोबारायांच्या पालखीचा आज मुक्काम असणार आहे। मुक्कामाच्या ठिकाणा अगोदर पोहोचून वारकऱ्यांची स्वयंपाकाची लगबग सुरू होती आणि याविषयी सांगते आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी। चला चला जाऊ देवाची या गावा, देवा सांगू सुख दुःख, देवा प्रेमाचा सागर असं म्हणत अनेक वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। पंढरपुराच्या रायाला भेटण्याची अर्थता सगळ्यांनाच आहे आणि त्यामुळे परमार्थाचा हा प्रवास जो आहे तो सुरू आहे। संसार असेल तो बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि आपण इथे पाहतोय की छान भाजी चिरण्याचं काम सुरू आहे, कारण की दिंड्या आहेत त्या सगळ्या आणि जिथे पालखीचा मुक्काम असेल त्याच्या अगोदर या दिंड्या पोहोचतात आणि तिथे स्वयंपाक सुरू होतो, त्यानंतर हरिपाठ आणि अभंग होतो आणि मगच रात्रीचा जेवणाचा बेत होऊन त्याच्यानंतर एक डुलकी घेतली जाते। छान इथे भोपळा चिरला जातोय, कढीपत्ता आहे। आता मी ते रेसिपी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना सांगणार नाही, मात्र जी अभंगांची रेसिपी आहे, जी परमार्थाचं जे साधन आहे, भक्तीचं जे साधन आहे त्याची रेसिपी आपण नक्कीच ऐकूयात। आजी, आज बेत काय आहे तुमचा स्वयंपाकाचा? आज भोपळ्याची भाजी आणि कढी, चपाती। झालं का मग सगळं स्वयंपाक करून? भात पण असणार आहे। बरं, मग आपण अभंग ऐकूयात का नाही? चला मग आपण सगळेजणच अभंग ऐकूयात। नेमका काय अभंग गातात आजी? मलाही खूप उत्साह आहे। आजी, सुरू करूयात आपण अभंग। बरे पांडुरंगा केव्हा भेटलेची, झालो परदेशी तुझ्या विना, झालो परदेशी तुझ्या विना, तुझ्या विना सखा मज नाही कोणी, तुझ्या विना सखा मज नाही कोणी, वाटते चरणी घालो मी, वाटते चरणी घालो मी, तुझ्या विना सखा मज नाही कोणी। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, देवाची ओवी। मुक्कामाच्या अगोदर जो स्वयंपाक केला जातो त्यामध्ये सुद्धा विठूचं नाम जे आहे ते घेतलं जातं। प्रत्येक घासामध्ये आणि प्रत्येक जेवणामध्ये या विठ्ठल नामाचा समावेश असलेला आपल्याला दिसून आला। आपण आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आहे। हलिमा, आपण बघितलं की उंडवंडी गवळ्याची मध्ये आता तू सध्या आहेस आणि एकंदरीतच भक्तिमय वातावरण आहे, रोटीघाट पार केलेला आहे, काय सांगशील?
संदीप, आज उंडवडी गवळ्याची इथे संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे आणि आपण पाहिलं तर सीमारेषा जी आहे 2 तालुक्यांची, तिथे मी सध्या उभी आहे आणि आपण व्ह्यू बघितला तर अनेक वारकरी आणि सगळे लोक आपल्याला इथे जमलेले दिसतात. जिथून दौंड तालुक्यातून ही पालखी आता बारामती तालुक्यामध्ये येते आणि तो सगळा आपण इथे पाहतो की पालखीचा प्रवेश होत आहे. अवघी दिंडी जी आहे ती विठ्ठलमय झालेली आहे, अवघी वारी जी आहे ती विठ्ठलमय झालेली आहे आणि अवघी गावं या सगळ्या रस्त्यावरून आपल्याला लागतात, वारीच्या मार्गावरची जी गावं आहेत ती सगळी विठ्ठलमय झालेली आहेत. हा सगळा आपण प्रदेश पाहतोय, एक डोंगराळा असा हा प्रदेश आहे. मात्र माऊलींची पालखी येते आणि त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांची पालखी, असा हा वेगळा आगळा जो संगम असतो तो नेहमीच पाहायला मिळतोय. संत तुकाराम महाराजांची पालखी आज उंडवडी गवळ्याची इथे आज मुक्कामाला आहे आणि त्यानंतर ती उद्या बारामतीला असेल. आज उंडवडीचा मुक्काम सरला की उद्या सकाळी तुकाराम महाराजांची पालखी बारामतीकडे जाईल आणि हा सगळा जर आपण वातावरण पाहिलं तर अतिशय जल्लोषमय आहे. अवघा परिसर जो आहे तो विठ्ठलमय झालाय. आपण पुन्हा एकदा पालखीकडे जाऊयात. पालखीचं आपण दृश्य इथं बघू शकू. दिंड्यांची सुरुवात झालेली आहे गावामध्ये यायला. गावामध्ये स्वागत केलं जातं. अधिकारी वर्ग जो आहे तो सुद्धा इथे उपस्थित असतो आणि अतिशय भक्तिभावामध्ये हे स्वागत जे आहे ते करण्यात येतं. संदीप, आणखीन एक गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आजच रोटी घाटाचा महत्वाचा टप्पा संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पार केलेला आहे आणि तो पार करून आता उंडवडी गवळ्याची रोटी घाटामध्ये दुपारी आरती होते छान भक्तिभावाने आणि त्यानंतर उंडवडी गवळ्याची कडे संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गक्रमण करते आणि आपण इथे पाहतोय की पालखीचं आगमन आता होतंय. त्याच्यामुळे सगळं वातावरण संदीप एकंदरीतच भक्तिमय झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. मी तरी पण तुम्हाला सगळ्यांना पालखीच्या या सगळ्या त्यांचा येण्याचा मार्ग आहे तिकडे मी ठेवेल. संदीप, अगदी हलिमा, पालखीचं स्वागत होतंय उंडवडी गवळ्याची मध्ये आणि एकंदरीतच बघितलं तर भक्तिमय वातावरण आहे उंडवडी गवळ्याची. तू आपल्यासोबत असेच राहा, अजूनही माहिती आपण घेणार आहोत उंडवडी गवळ्याची आणि एकंदरीत तुकोबारायांच्या पालखी संदर्भातली. भेटीलागी जीवामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र ब्रेकवर जाता जाता पाहूया तुकोबांची पालखी रोटी गावच्या शिवेवर पोहोचल्यानंतर शिवेवर समाज आरती होते आणि सर्व वारकरी आणि गावकरी गोलाकार बसून आरती करतात. पाहूया ती आरती. रोटी घाटातला 6 किलोमीटरचा वळणदार प्रवास तुकोबारायांच्या पालखीनं 1.5 तासांमध्ये पार केला. यावेळी वारकरी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन नाचत होते. तुकोबा माऊली त्याचबरोबर तुकारामाच्या गजरामध्ये जयघोषामध्ये भगव्या पताका, वारकरी महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असं घाटातलं नयनरम्य दृश्य होतं. दुपारी 2च्या सुमारास पालखी रोटी गावच्या वेशीवर गेली. या ठिकाणी आरती करण्यात आली. की रोटी घाटातली ही वळणदार रस्ता पार करून तब्बल 6 किलोमीटरचा रस्ता जो आहे तो वारकऱ्यांनी 1.5 तासांमध्ये पार केला. विठ्ठल नामाचा रेटा, विठ्ठल नामाचा रेटा, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव तुटला संदेह तुटला.
आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आहे. हलिमा, आपण बघितलं की वळणदार रस्ता जो आहे 6 किलोमीटरचा तो पार करून वारकरी पोहोचलेले आहेत उंडवंडी गवळ्याची मध्ये. काय अधिक माहिती देशील? आपण बघितलं हलिमा कुरेशीशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपण बघितलं की रोटी घाटातली ही वळणदार वळणं जी आहेत आणि वळणदार वळणांचा रस्ता जो आहे तो पार करत आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आज वारीमध्ये सहभागी झाल्या. भागवतवाडी ते पाटस या वारी मार्गावर त्यांनी वारकऱ्यांसोबत चालत वारी पार केली. त्याचबरोबर पाटस गावामध्ये वारकरी महिलांसोबत फुगडी खेळण्यात त्या दंग झाल्या होत्या. राज्यात सर्वत्र पाऊस पडू दे अशी प्रार्थना त्यांनी तुकाराम महाराजांकडे केली. यावर्षी वातावरण नेहमीप्रमाणेच अतिशय चांगलं आहे. मला वाटतं आपण सगळे पावसाची वाट बघतोय. पहिल्या पेरण्या झालेल्या आहेत, पण अजूनही अपेक्षित तेवढा महाराष्ट्रात आज पाऊस नाही आहे. त्याच्यामुळे नेहमी तिथे सगळे पालखीला येतात, एवढीच अपेक्षा करतात पंढरपूरला जाऊन बाबा यावर्षी पाऊस चांगला पडू दे. महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी इथे येतो आणि एवढीच प्रार्थना तो करत असतो की पीक चांगलं होतं. आपण बघितलं की भेटी लागी जीवामध्ये आपण बघतोय की वारकरी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. सुप्रिया सुळे यांनी या वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर वारकरी महिलांसोबत फुगडी खेळली. पाहूया तीच फुगडी. दौंड तालुक्यात आज तुकोबारायांच्या पालखीचं कला केंद्रातल्या कलाकारांनी मोठ्या भक्तिभावानं स्वागत केलं. वाखारीतल्या न्यू अंबिका कला केंद्राकडून पालखी सोहळ्याचं स्वागत केलं गेलं. कला केंद्रातल्या कलाकारांनी स्वखर्चातून वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. या निमित्तानं पालखी मार्गावर वारकरी आणि चाळकरी असा कलेचा आणि भक्तिभावाचा अनोखा मिलापही बघायला मिळाला. भेटी लागी जीवामध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. तुकोबारायांची पालखी आज उंडवडी गवळ्याची इथं मुक्कामी आहे आणि ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी वारकरी राहुट्या टाकतात आणि त्यानंतर भजन कीर्तनात रंगून जातात. याविषयी सांगते आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं चौथा माळी म्हणायचं. आणि तुम्ही पाहताय काळभोर शेत आहे आणि शेतामध्ये मक्याचं पीक जे आहे ते आलेलं आहे. या काळ्याभोर शेतामध्ये आज वारी जी आहे ती आलेली आहे. तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती उंडवडी गवळ्याची इथे आज मुक्कामाला आहे आणि त्याच्यासाठी शेतामध्ये या रावट्या टाकण्यात आलेल्या आहे. आपण इथं पाहतोय रावट्या टाकण्याचं कामही इथं सुरू आहे आणि पलीकडे बायकांचा स्वयंपाकही सुरू आहे. संध्याकाळचा हरिपाठ आहे त्याची पण तयारी सुरू आहे. हे सगळं पाहता आपण जर पाहिजे की वेगळं वातावरण आहे. काळी भोर ही माती आहे आणि त्याच्यामध्ये फुललेलं हे पीक आहे. त्याच्यामध्ये भक्तिभावाचा जो पीक आहे जो मळा आहे तोही फुललेला आहे. आपल्याबरोबर अनेक वारकरी आपण त्यांच्याशी बोलूयात. जय हरी माऊली. काय सांगाल, एक आगळा वेगळा अनुभव मिळतो. काळाभोर शेत आहे, वरती फक्त असं म्हणता आणि फक्त भक्तीचा भाव आणि तीच प्रेरणा. काय वाटतं? चांगलं वाटतं ना. म्हणजे आम्ही तर शेतकरीच आहोत, पण इकडं वाटणी बी आम्हाला रोजचे ह्याच पद्धतीने रोज शेतामध्ये किंवा कुठल्या माळावरती किंवा कुठल्या एखाद्या मालकाच्या
दारा पुढं याच्या पुढं पटांगण असतं, या पटांगणामध्ये असेच आमचे तंबू झोपून तंबू मध्येच आम्हाला झोपावं लागतं. रात्री तुम्ही इथं झोपता या काळ्यावर शेतामध्ये, मग भीती वाटत नाही का? तंबू ढुकून राहायला लागतं. भीती वाटत नाही? लोक जागे असतात, काही झोपलेले असतात, त्यामुळे भीतीचा काय मार्गच नाही. पंढरपूरला चाललो म्हणल्या भीतीचा काय प्रश्नच नाही. बरोबर, पंढरपूरला जाते त्याच्यामुळे भीती वगैरे सगळ्या बाजूला ठेवायचं असं त्यांचं म्हणणं आहे. बाबा तुम्ही काय सांगाल? शेतीशी मातीशी नातं जे तुटत चाललंय लोकांचं, पाऊस पाणी नाही यावेळेस. वेळेवर पाऊस नसल्यामुळं नातं तुटत चाललंय ना. वेळेवर पाऊस पडला की शेतकरी कामाला ह्याला त्याला शेतीतून उत्पन्नावर जगू शकतात, पण पाऊसच नाही पडल्यावर काय करणार ते सांगा ना. आता अशी परिस्थिती झाली, लोकांनी पेरण्या वगैरे केल्यात, बाजरी पेरली, कोणी कडधान्य पेरले, सगळं झाले, पण पाऊस नसल्यामुळं काय सगळं हे चाललंय ना. बरोबर, त्याच्यामुळे तुम्ही फार महत्वाचं बोलले की पाऊस पाणी नाहीये आणि त्याच्यामुळे या मातीशी असलेलं जे एक नातं आहे ते कमी कमी होत झालं असंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र वारीमुळे हे सगळं पुन्हा एकत्र येतं, पुन्हा कुठेतरी त्याच्यामध्ये एक सकारात्मकता जी आहे ती या भक्तिमय मार्गातून मिळत असते. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हालिमा कुरेशी, उंडवडी गवळ्याची. वारीतल्या या काही बातम्यांसह भेटी लागी जीवामध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IBN लोकमत.